नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर वाघमारे. माझी राज्यसेवा 2022 मधून तहसीलदार या पदावरती निवड झालेली आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं 1 डिसेंबर रोजी राज्यसेवा 2024 ची पूर्व परीक्षा होणार आहे. म्हणजे आज आहे 23 नोव्हेंबर. याचं लेक्चर, हे जे लेक्चर आहे ते अपलोड होता आज इव्हिनिंग, म्हणजे उद्यापासून साधारणतः एक वीक आपल्याला मिळतोय, 7 दिवस मिळत आहेत. 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी आपल्या हातात आहे. तर या आठवड्यामध्ये म्हणजे आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ला सामोरे जाताना हा जो एक आठवडा राहिलेला आहे, 7 दिवसांचा कालावधी राहिलेला आहे, त्यामध्ये आपण काय काय करावं हे साधारणतः या लेक्चरमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. शॉर्टमध्ये आपण एकदम हे टॉपिक घेणार आहोत. तत्पूर्वी स्पार्क अकॅडमीची जी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणार आहे, त्यासाठी MPSC राज्यसेवा 2025 त्रिशूल बॅच ही लॉन्च होत आहे स्पार्क अकॅडमी तर्फे. याच्यामध्ये प्रिलिमसाठीचं संपूर्ण GS आणि मुख्य परीक्षेसाठीचं म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचं पूर्ण GS जे आहे ते ह्या त्रिशूल बॅच मध्ये घेतलं जाणार आहे. त्याची वैशिष्ट्य पहा. तर त्रिशूल बॅचची वैशिष्ट्ये काय आहेत? महाराष्ट्रातील खूप क्वालिफाईड, हायली क्वालिफाईड एक्सपिरियन्स शिक्षकांद्वारे याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच या बॅच सोबत तुम्हाला नोट्स दिल्या जातील, क्लास नोट्स, वीकली प्रॅक्टिस पेपर सुद्धा दिले जातील. त्यासोबत प्रिलिम्स आणि मेन्स टेस्ट सिरीज जी आहे ती दिली जाईल. तसेच मेन्स टेस्ट सिरीज जी आहे त्याचे मॉडेल आन्सर सुद्धा ह्या बॅच मध्ये आपल्याला दिले जातील. विद्यार्थ्यांचे जे डाऊट्स आहेत ते शिक्षकांद्वारे डिरेक्टली निरसन केलं जाईल त्या शंकांचं. तसेच जे मुलाखत बॅच आहे, स्पार्क अकॅडमीची मुलाखत बॅच ही खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे राज्यसेवेसाठी असेल, PSI साठी असेल आणि आता येणाऱ्या राज्यसेवेसाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी, तर ते सुद्धा आपल्याला मोफत उपलब्ध असणार आहे. निबंध लेखनाचा सराव देखील या ठिकाणी आपला घेतला जाणार आहे. तर मला असं सांगायचंय, सर्वांनी या बॅचचा लाभ घ्या. ही जी आहे संपर्क करण्यासाठी स्पार्क अकॅडमी, पत्ता आहे श्री मुकुंद भवन ट्रस्ट, रविवार पेठेमध्ये. येथे तुम्ही डायरेक्टली भेटून बोलू शकता किंवा या मोबाईल नंबरवरती 7661902020 आणि ही जी वेबसाईट आहे www.thesparkacademy.com यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ही आहे ऑनलाईन बॅच. फक्त 2,500 रुपयांमध्ये राज्यसेवा 2025 चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे, पूर्व आणि मुख्यचं GS फक्त 2500 रुपयांमध्ये, 2500 रुपयांमध्ये या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. सर्वांसाठी सहज उपलब्ध व्हावं यासाठी ही इतकी कमी फी ठेवलेली आहे. तर सर्वांनी याचा नक्की लाभ घ्या. ठीक आहे. तर आता आपण ब्लँक पेज कुठे ऍड करायचं? ठीक आहे. तर आता आपण उरलेले दिवस जे आहेत, म्हणजे आज आहे 23 नोव्हेंबर. लेक्चर समजा आज संध्याकाळपर्यंत अपलोड झालं तर उद्यापासून म्हणजे 24 नोव्हेंबर ते साधारणतः 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये काय करायचं आहे आपल्याला हे पाहणार आहोत. आपली परीक्षा आहे 1 डिसेंबरला, त्यामुळे 1 डिसेंबरचा दिवस आपण काय पकडू शकत नाही. हे आहेत 7 दिवस. या 7 दिवसांमध्ये आपण काय करावं, काय करू नये, साधारणतः याचं SOP आपण पाहणार आहोत. तर शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय करू नये, तर नवीन पुस्तक आपण शक्यतो वाचू नये. आता कोणताही नवीन डेटा घेऊ नका. बाबा एक मी नोट्स बघायच्या राहिल्यात माझ्या, किंवा एखादं नवीन पुस्तक मला कोणी मित्रांनी सांगितलं एखाद्या विषयाचं, त्याला शक्यतो हात लावू नये. कारण तुम्ही आतापर्यंत सब्जेक्टसाठी जी पुस्तकं वाचत आलेली आहात, म्हणजे कोणतंही असेल, जिओग्राफीचं सौदी सरांचं पुस्तक असेल, किंवा दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक असेल, सायन्सचं भस्के सरांचं पुस्तक असेल, कोणतंही पुस्तक तुम्ही जे वापरत असाल त्याला तुम्ही हायलाईट केलेलं असेल, ते तुमच्या नजरेखालून वारंवार आतापर्यंत गेलेलं असेल. म्हणजे आता हा शेवटचा आठवडा राहिलेला आहे 7 दिवस. मी असं कन्सिडर करतोय की तुमच्या ऑलरेडी रिव्हिजन ह्या झालेल्या आहेत आणि आता शेवटची 1 किंवा 2 रिव्हिजन आपल्या ह्या 7 दिवसांमध्ये आपल्याला करायचे आहेत. 2 रिव्हिजन त्या लोकांसाठी ज्यांचा खूप चांगला अभ्यास ऑलरेडी झालेला आहे, आणि 1 रिव्हिजन त्या लोकांसाठी ज्यांचा अजून इनिशियल फेज मध्ये आहे, किंवा 1-1, 2-2 रिव्हिजन झालेत आणि आता एक 3री रिव्हिजन आपल्याला या 7 दिवसामध्ये करायची आहे. असं समजा की ज्याची खूप चांगली रिव्हिजन आतापर्यंत झालेली आहे, तर त्याने ह्या 7 दिवसाला कसं ब्रेक करायचं आहे, तर साधारणतः 4-3 किंवा 5-2 असं तुम्ही त्याच्यामध्ये ब्रेक करू शकता. 4 दिवसामध्ये पहिली रिव्हिजन आणि 3 दिवसामध्ये उरलेली दुसरी रिव्हिजन, अशा 2 रिव्हिजन ज्यांचा खूप चांगला अभ्यास झालाय ते करू शकतात. किंवा 5 दिवसामध्ये पहिली रिव्हिजन आणि 2 दिवसामध्ये पुन्हा एक दुसरी रिव्हिजन क्विक मध्ये ही करू शकता.
ज्यांना वाटतं की हे पॉसिबल नाही त्यांनी उरलेल्या 7 दिवसामध्ये एकच रिव्हिजन केली तरी चालेल. आता एक रिव्हिजन कशी करायची, तर आपल्याकडे 7 सब्जेक्ट आहेत पर्यावरणाचा सब्जेक्ट पकडून. म्हणजे इतिहास आहे, भूगोल आहे, पर्यावरण आहे, राज्यशास्त्र आहे, करंट अफेअर्स आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि सायन्स. हे 7 विषय आहेत आपल्याकडे. प्रत्येक विषयाला 1 दिवस जरी दिला तुम्ही, कारण त्याच्यापेक्षा जास्त देणं पॉसिबल पण नाही आपल्याला, प्रत्येक विषयाला 1 दिवस दिला तर 7 विषय 7 दिवसामध्ये आपण कव्हर करू शकतो. किंवा तुम्हाला वाटलं एका विषयाला पूर्ण दिवसभर करणं जरा मला बोरिंग वाटतंय, तर सकाळच्या सत्रामध्ये एक विषय घेऊ शकता आणि दुपारच्या सत्रामध्ये एक विषय घेऊ शकता आणि 2 दिवसामध्ये ते 2 विषय तुम्ही संपवू शकता. असे 7 दिवसामध्ये 7 विषय तुमचे संपतात. किंवा मग बेटर 4 आणि 3 किंवा 5 आणि 2 असं तुम्ही नियोजन करू शकता. पण मात्र तुमचं याच्यासाठी वाचण्याचं स्पीड जे आहे ना ते खूप चांगलं पाहिजे. तुम्ही ऑलरेडी अंडरलाईन केलेला डेटा आहे पुस्तकामध्ये किंवा हायलाईट केलेला डेटा आहे किंवा तुमच्या रिटर्न नोट्स आहेत, रिवाईज काय करायचं हे तुम्ही ठरवा. म्हणजे तुम्ही पुस्तकातनं रिव्हिजन करणार आहात की तुमच्या नोट्समध्ये करणार आहात की काही क्लासेसच्या नोट्स आहेत त्याच्यामधनं करणार आहात. मात्र 2 रिव्हिजन होऊ शकतात किंवा मग ज्यांचा थोडासा कमी अभ्यास आहे त्यांची 1 रिव्हिजन होऊ शकते या ठिकाणी. तर त्या पद्धतीनं तुम्ही इथे मॅनेज करू शकता. आता लक्षात घ्या, आपल्याला पॉलिटी, जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट, त्यानंतर इकॉनॉमिक्स आणि करंट. पॉलिटीचे 15 प्रश्न, यांचे 15 अधिक 5 असे 20 प्रश्न, इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न आणि करंटचे 15 प्रश्न, असे होतात 65 प्रश्न. आणि उरतं हिस्ट्री आणि सायन्स. हिस्ट्रीचे 15, सायन्सचे 20 असे 35 प्रश्न. हे जे वरचे लिहिलेले सब्जेक्ट आहेत हे हायली स्कोरिंग सब्जेक्ट आहेत. म्हणजे पॉलिटीला तुम्ही 12 ते 13 प्रश्न बरोबर आणू शकता, आणतात लोक, 15 पैकी 15 बरोबर आणतात. जॉग्राफी एन्व्हायरमेंटला जॉग्राफीचे 15 पैकी 12-13, सायन्स एन्व्हायरमेंटचे 3 ते 4 प्रश्न, अगदी 5ही प्रश्न आपले बरोबर येतात. इकॉनॉमिक्सचे 12-13 बरोबर येतात, करंटचेही 12-13 बरोबर येतात. आपल्याला सांगायचंय की 65 पैकी 50 प्रश्न जरी आपले बरोबर आले तरी आपला हा खूप चांगला आउटपुट या ठिकाणी राहणार आहे. आणि सगळ्यांना जी भीती असते हिस्ट्री की कितीही वाचलं तरी वाचलेल्या डेटामधनं प्रश्न येईल का याबद्दल आपल्याला जरा शंका असते इतिहासाबद्दल. प्लस इतिहासाचं कसं आहे की प्राचीन इतिहास आहे, मध्ययुगीन इतिहास आहे आणि आधुनिक इतिहास आहे. तर ह्या सगळ्या याच्यातनं मल्टिपल पुस्तकं आहेत, आपण किती डेटा करतो, डेटाही फास्ट आहे. त्यामुळे ऍव्हरेज आपला आउटपुट 7-8 प्रश्न जरी आले ना या ठिकाणी तरी भरपूर आहे. याच्यापेक्षा चांगलं आलं तर आनंदच आहे, पण 7-8 प्रश्न जरी आपले ऍव्हरेज बरोबर आले तरी ठीक आहे. सायन्समध्ये 12 ते 13 प्रश्न आपले 20 पैकी बरोबर येतात. जेणेकरून हे 8 आणि हे 12 एवढे जरी पकडले तरी असे 20 प्रश्न, 50 आणि 20 यांचे ऍडिशन होते 70. आणि ज्यावेळेस 70 प्रश्न बरोबर येतात त्यावेळेस तुम्हाला 125 मार्क प्रिलिमला पडतात. हे आपण बेस्ट कंडिशनचा विचार करतोय. आणि एवढे मार्क आपल्याला का पाडायचे आहेत 125? दिसायला फळ्यावरती सोपं वाटतंय 125 मार्क पडणं, पॉसिबल पण आहे. म्हणजे मी राज्यसेवा 2021ला 140 मार्क होते मला, 39. राज्यसेवा 2022ला 125 मार्क होते, मलाही होते, माझ्या वाईफलाही होते 125 मार्क. त्यामुळे हे पॉसिबल आहे, पडत नाही असं नाही. त्याचं कारण असं एवढ्या स्कोअर आपल्याला चांगलं घेणं की 106 ते 110 मार्कामध्ये कट ऑफ लागतो आपला. 106 ते 110 असं आपण ऍव्हरेज मध्ये पकडू. मागच्या वेळेस काहीतरी 106, 107 असं काहीतरी लागलाय कट ऑफ. तर एवढा कट ऑफ लागतो असं अंदाजे पकडा. तुम्हाला जर 110, 112 मार्क पडले तर आपला पूर्व परीक्षेचा निकाल येता आपण त्या याच्यामध्ये असतो कन्फ्युजन मध्ये की आपली प्रिलिम क्लिअर होणार आहे की नाही. मग समजा पूर्व परीक्षेचा निकाल यायला 2 महिने 3 महिने जर गेले तर मग मात्र तुमचे 2-3 महिने कन्फ्युजन मध्ये जातात आणि तुम्ही मेन्सचा व्हायटल जो पिरियड आहे आपला महत्वाचा तो वायाला घालता. एप्रिलमध्ये तुमची एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मुख्य परीक्षा आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 4.5 ते 4.25 महिने हे मुख्य परीक्षेला मिळतात. पैकी जर 3 महिने याच्यामध्ये वेस्ट गेले कन्फ्युजन मध्ये तर आपल्याला ते परवडणार नाही. 125 मार्क जेव्हा तुमचे येतात तेव्हा तुम्ही फुल हार्टेडली मुख्य परीक्षेला प्रिपेअर करता. म्हणजे अगदी उत्तरपत्रिका आल्यानंतर पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची आहे आपल्याला आणि उरलेला कालावधीमधला एकही दिवस आपल्याला वाया घालवायचा नाही. म्हणजे समजा 4.25 महिने जरी पकडले ना तरी 30 × 5 = 150,
साधारणतः 140 दिवस आपल्याला मुख्य परीक्षेला मिळतात. बघा किती होतंय कॅल्क्युलेशन. मला वाटतं 140 डेजच्या आसपास मुख्य परीक्षेला अवेलेबल होतात. 140 डेजमध्ये ज्यांची पहिली मुख्य परीक्षा असेल ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तयारी करू शकतात 140 दिवसांमध्ये, प्रोव्हाइडेड की तुम्ही योग्य ठिकाणी मार्गदर्शन लवकर घेताय, प्रोव्हाइडेड तुम्ही नोट्स तयार करताय, कुठे संकोच करत नाहीयेत कोणाला विचारायला, आणि सगळ्यात महत्वाचं 140च्या 140 दिवस युटिलाइज करताय. म्हणजे एक दिवस वेस्ट जाणं सुद्धा तिथे आपण एक पाऊल पाठीमागे येण्यासारखं आहे. तर त्यामुळे सांगतोय मी 125 मार्क आपल्याला प्रिलिमचं टार्गेट ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे आता डिव्हिजन तुम्हाला दाखवलं मी याच्यामध्ये. आता बरेच जण काय विचारतात की सर समजा एखाद्या सब्जेक्टची आता रिव्हिजन करायची आहे आणि त्या रिव्हिजन मध्ये आपल्याला महत्वाचे टॉपिक कोणते आहेत, कोणते करायचे आहेत. आता मी प्रत्येक सब्जेक्टचं तर तुम्हाला नाही सांगणार इथे, पण इकॉनॉमिक्सचे मी महत्वाचे टॉपिक या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. कारण इकॉनॉमिक्स आपल्याला स्कोरिंग आहे, 15 पैकी 15 पण मिळू शकतात, 15 पैकी 12-13 मिळालेच पाहिजेत. तर त्या पद्धतीने आपण कोणत्या टॉपिकवरती फोकस करणं गरजेचं आहे. तर इकॉनॉमिक्सचा पहिला टॉपिक आहे बघा, राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हा पहिला टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये बेसिक काय आहे तर जीडीपी, जीएनपी, एनडीपी, एनएनपी याच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या महत्वाच्या आहेत. म्हणजे निव्वळ उत्पन्न काय, स्थूल उत्पन्न काय, घसारा काय, घटक किमतीला काढलेलं उत्पन्न आणि बाजार भावाला मोजलेलं उत्पन्न. बेसिक आहे, म्हणजे फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला पाहिजे. आणि मग तेवढं आल्यानंतर जीडीपीचं एनएनपी मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, किंवा जीडीपीचं जीएनपी मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, घसारा वजा करायचा की घसारा मिळवायचा, बाजार भावाला कधी मोजायचा आणि घटक किमतीला कधी मोजायचं, हे फक्त फॅक्च्युअल तुम्हाला एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की त्याच्यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन होणार नाही. एकमेकांमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर दुसरा चॅप्टर येतो आर्थिक वृद्धी आणि विकास. एकच मिनिट. वृद्धी आणि विकास. पहिली गोष्ट तर वृद्धी आणि विकास ह्याच्यातला फरक तुम्हाला कळायला पाहिजे नक्की काय आहे. एक म्हणजे फक्त इकॉनॉमिक्स वर जाते, आपलं अर्थव्यवस्था वर जाते म्हणजे वृद्धी आहे. मात्र समाजातल्या सगळ्या घटकांना त्याचा लाभ मिळतोय का, समाजातले सगळे घटक पुढे येत आहेत का, इनइक्वेलिटी कमी होते का, म्हणजे विकास आहे. तर हे तुम्हाला यातलं डिफरन्सिएशन कळालं तर मागच्या वर्षीचे जर तुम्ही पेपर बघितले तर संतुलित वृद्धी विकास म्हणजे काय ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. रॅग्नर नर्क्स आणि शुम्पिटर यांच्या थिअरीबद्दल प्रश्न विचारले. आणि तुम्ही लॉजिक बुस्टर समजा वापरत असाल, आता मी पीवायक्यू अनालिसिसचं लॉजिक बुस्टर मी वापरतो स्वतः म्हणून सांगतो, दुसरं कोणत्याही पब्लिकेशन जर तुम्ही वापरत असाल तरी चालेल. तर लॉजिक बुस्टर मधलं फक्त तेवढा एक चॅप्टर जरी बघितला ना आर्थिक वृद्धी आणि विकास, तरी तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होतील की नर्क्स काय सांगतो, शुम्पिटर काय सांगतो आणि इतर एक दोन अर्थतज्ञ जे आहेत ते काय सांगतात. त्याच्यामध्ये एवढंच आहे. पुढचं चॅप्टर आहे, मी लिहित नाही प्रत्येक चॅप्टरचं नाव. पुढचं चॅप्टर आहे मानव विकास. मानव विकास मध्ये काय काय येतं आपल्याला तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे वेगवेगळे निर्देशांक किंवा आयाम आहेत. तर कशावरनं आपण एचडीआय कॅल्क्युलेट करतो, म्हणजे दीर्घ आणि निरोगी जीवन आहे, ज्ञानाची सुगमता आहे, चांगलं राहणीमान आहे. मग चांगलं राहणीमान कशावरनं कॅल्क्युलेट करतो तर जीएनआय पर कॅपिटा, जिथे आपण पीपीपी ला मेजर करतो त्याला, किंवा शिक्षण जे आहे ज्ञानाची सुगमता ते कसं मेजर करतो. दीर्घ आणि निरोगी जीवन म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट बर्थ, मुलगा जन्माला आल्यानंतर मुलगा मुलगी त्याचं एक्सपेक्टेड आयुष्य किती आहे हे मेजर करतो. सांगायचा उद्देश काय की ते बेसिक गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत. कारण एचडीआय, आयएचडीआय म्हणजे इनइक्वेलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जीडीआय हे तीनही इंडेक्स जे आहेत ते ह्या तीन निर्देशांक जे सांगितले मी, म्हणजे दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता आणि चांगलं राहणीमान, या 3 क्रायटेरियावरच हे तीनही इंडेक्स मोजले जातात. त्यामुळं ते कसे कॅल्क्युलेट करायचे, त्याच्यामध्ये नक्की फरक काय हे आपल्याला समजलं पाहिजे. एचडीआय झाल्यानंतर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आहे आपल्याला जीडीआय, जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स आहे जीआयआय. आता 2 इंडेक्स मागच्या 2-3 वर्षामध्ये नवीन विचारलेत. एक आहे पीक्यूएल आहे म्हणजे फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, आणि एक आहे एचसीआय म्हणजे ह्युमन कॅपिटल इंडेक्स. तर आता त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे इथून मागे, तर कदाचित येऊ शकतो. म्हणून क्विक मध्ये तुमचं जे प्रिव्हियस इयरचं बुक असेल क्वेश्चनचं त्याच्यावरनं हे 2 इंडेक्स फक्त बघून घ्या. त्यानंतर आता एचडीआय जर आपण म्हणतोय तर भारत देशाचा आपलं एचडीआयचा नंबर किती आहे, एचडीआय इंडेक्स मध्ये आपला भारत देश किती आहे, भारताच्या एचडीआयची व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला माहित पाहिजे. ते बघितल्यानंतर जगातला सर्वोत्तम देश कोणता आहे आणि सर्वात खालचा देश कोणता आहे, म्हणजे इथून मागं नॉर्वे आणि नायजर पहिला आणि लास्ट असायचा, परंतु आता स्वित्झर्लंड आणि साऊथ सुदान आलेला आहे. तर तो फरक आपल्याला कळायला पाहिजे.
त्याच्यानंतर अल्प विकसित म्हणजे काय, मध्यम विकसित म्हणजे काय, विकसित म्हणजे काय, म्हणजे किती व्हॅल्यू मध्ये ते रेंज आहे त्यांची, आणि अत्युच्च विकसित म्हणजे काय. तर तेवढा फरक कळाला की हा जो ह्युमन डेव्हलपमेंटचा चॅप्टर आहे तो तुम्हाला कळून जातो. पुढचा चॅप्टर आहे इकॉनॉमिक्स मध्ये शाश्वत विकास, फार महत्वाचा चॅप्टर. कधीही बघा तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्याचे 17 ध्येय आहेत. 17 ध्येय आपले क्रमाने 1 ते 17 पाठ पाहिजेत. त्याच्यानंतर MDG इंडेक्स आहे, म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहेत, त्याचे 8 ध्येय आहेत. त्याच्यावरती सिक्वेन्सने पाठ पाहिजे. ते सिक्वेन्सनं का सांगतोय मी, तर तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाचा आहेच, मात्र मुख्य परीक्षेला सुद्धा गोल नंबर 4 काय आहे, गोल नंबर 11 काय आहे, असं SDGचं आणि MDGचं सुद्धा विचारलं जातं. त्यामुळे सिक्वेन्सनं पाठ पाहिजे. त्यानंतर विविध परिषदा झाल्या शाश्वत विकासासाठी, म्हणजे रिओ परिषद झाली 1992ला, मग रिओ +5 झाली न्यूयॉर्कला, रिओ +10 झाली जोहान्सबर्गला, रिओ +20 झाली परत रिओला 2022ला. मग त्याच्या परिषदेचं टायटल काय होतं, थीम काय होती, हे आपल्याला माहित पाहिजे. मग आता भारतानं एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स आणलेला आहे भारतासाठीचा. मग त्याच्यामध्ये टॉपचं राज्य कोणतं आहे, सगळ्यात वर्स्ट परफॉर्मिंग स्टेट कोणतं आहे, महाराष्ट्राचा SDG इंडेक्स काय, हे थोडंसं, आणि PYQ मध्ये तुम्हाला हा डेटा मिळणार आहे, हे महत्वाचं. त्याच्या पुढचं महत्वाचा चॅप्टर आहे दारिद्र्य आणि बेरोजगारी. म्हणजे तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल, यांनी भारताचं दारिद्र्य किती सांगितलं, भारतातल्या ग्रामीण भागाचं दारिद्र्य किती सांगितलं, भारतातल्या शहरी भागाचं दारिद्र्य किती सांगितलं, दारिद्र्य रेषा किती होती, म्हणजे किती रुपीज मध्ये ती दारिद्र्य रेषा होती, हा डेटा आपल्याला पाठच पाहिजे. मी पाठच म्हणतोय, मला माहिती आकडे पाठ करणं तेवढं सोपं नाहीये, मात्र तेंडुलकर समितीच्या 3 वर्षाचा डेटा आहे आणि रंगराजन समितीचा 2 वर्षाचा डेटा आहे. 5 वर्षाचा डेटा आपला पाठच पाहिजे. ग्रामीण भागाचा असेल, शहरी भागाचा असेल, ग्रामीण भागाची दारिद्र्य रेषा, शहरी भागाची दारिद्र्य रेषा आणि भारताची संयुक्त म्हणजे ग्रामीण प्लस अर्बन हे मिळून दारिद्र्य आणि दारिद्र्य रेषा ही माहिती पाहिजे आपल्याला. त्यानंतर वेगवेगळ्या दारिद्र्य मोजणाऱ्या समित्या होत्या, म्हणजे लकडावाला समिती होती, दांडेकर होती, दत्त मार्टिन होती, त्यानंतर ओझा समिती होती, मिन्हास समिती होती, वायके अलग समिती होती, वर्धन समिती होती. ह्याचा डेटा आपल्याला पाठ नाही करायचा, मात्र एक बेसिक की मिन्हास समितीने काय सांगितलं, वर्धन समितीने सांगितलं दारिद्र्य वाढत चाललंय, वाढ होते त्याच्यामध्ये, ते नावातच कळतं वर्धन आहे ना, तर ते लक्षात ठेवण्यासाठी असं आहे. मिन्हासने ऱ्हास होतं सांगितलं, म्हणजे कमी होत चाललंय, मिन्हासचा ऱ्हास लक्षात ठेवायचं, तर ते दारिद्र्य कमी होत चाललंय. अशा पद्धतीनं तुम्ही थोडंसं बघा, त्याचा डेटा अजिबात पाठ करायचा नाही. तेंडुलकर समिती आणि रंगराजन समितीच्या पलीकडे एकही डेटा आपला पाठ नाही पाहिजे कोणत्या समितीचा. जर करत असेल तर चुकीचं आहे, मेन्सला पण गरजेचं नाहीये, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर वर्ल्ड बँकचा डॉलरमध्ये पॉवर्टी इंडेक्स आहे, म्हणजे पॉवर्टी इंडेक्स म्हणण्यापेक्षा पॉवर्टी लाईन आहे, म्हणजे किती डॉलर उत्पन्नाच्या पेक्षा कमी असेल, समजा डेली मला वाटतं 2.25 की 2.15 केलं त्यांनी आता, तर त्यापेक्षा जास्त कमी उत्पन्न ज्यांचं असेल ना ते बिलो पॉवर्टी लाईन आहेत. तर तो किती डॉलरची फिगर आहे ना ती बघून घ्या. त्यानंतर ह्युमन पॉवर्टी इंडेक्स एक होता 1997 पासून 2009 पर्यंत, मानवी दारिद्र्य निर्देशांक. मात्र HPI ला रिप्लेस केलेला आहे MPI न, म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ह्या दोनही आपल्याला माहित पाहिजेत. म्हणजे MPI कसा कॅल्क्युलेट करायचा, मग HPI काय वेगळा होता, आणि HPI वरती इथून मागे 2 प्रश्न विचारले लक्षात घ्या. त्यामुळं HPI तर महत्वाचा आहेच, पण MPI सुद्धा जास्त महत्वाचा. MPI कसा कॅल्क्युलेट करायचा. दारिद्र्यामध्ये बघितलं तर सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, रिलेटिव्ह पॉवर्टी, आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ऍब्सोल्यूट पॉवर्टी. ह्याच्यातला फरक काय आहे, MPI कसा मोजायचा. त्याच्यानंतर MPI मध्ये व्हल्नरेबल म्हणजे काय, म्हणजे 20% तर 33.3% असेल तर त्याला आपण व्हल्नरेबल म्हणतो. 50% कमी असेल तर त्याला आपण वंचित म्हणतो, आणि 50% जास्त असेल तर सिव्हिअरली पॉवर्टी म्हणतो आपण त्याला. हे झालं दारिद्र्य आणि पॉवर्टीमध्ये. पुढचा चॅप्टर आहे आपण बऱ्यापैकी लोक दुर्लक्ष करतो त्याच्याकडे, कृषी आणि जमीन सुधारणा. मी इकॉनॉमिक्स डिटेलमध्ये सांगतोय, बाकी विषयांचा तेवढं डिटेलमध्ये सांगणार नाहीये. कृषी आणि जमीन सुधारणा म्हणजे आपण ज्या जमीन सुधारणा भारतामध्ये केल्या त्यांचं उद्दिष्ट काय होती याच्यावरती 4 वेळा प्रश्न विचारलाय, आणि मी सांगतो 4ही प्रश्न तुम्ही कम्पेअर करून बघा, सेमच आहे एकदम. म्हणजे एक प्रश्न जरी आपण याच्या मागे केलेला असताना तर तुम्हाला 4ही प्रश्न आले असते. 2013, 2017, 2019 आणि 2023 अशा 4 वर्षी साधारणतः जमीन सुधारणांचं उद्दिष्ट काय आहे या थीमवरती प्रश्न विचारलेला आहे. मग त्याचे उद्दिष्ट काय आहेत, तर मध्यस्थांचं निर्मूलन करायचं, बरोबर. त्यानंतर कुळ पद्धतीमध्ये सुधारणा करायची, कमाल जमीन धारणेवरती मर्यादा घालायची. त्यानंतर आहे विविध भूधारण क्षेत्र जे आहे त्याचं एकत्रीकरण करायचं. त्यानंतर आहे जमिनींचं पुनर्वितरण करायचं, म्हणजे ज्यांच्याकडे जास्त जमिनी आहेत आणि यांच्याकडे जमिनीच नाही आहेत तर जास्त वाल्यांकडनं कमी लोकांकडे. तुम्ही बघा सिलिंग ऍक्ट आला, काही लोक गावाकडचे म्हणतात आम्हाला खूप जमीन 200 एकर जमीन होती पण आमच्या सिलिंग मध्ये गेली,
तर तो सिलिंग ऍक्ट होता, कारण जमिनीचं पुनर्वितरण आपण केलेलं आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे आता आपल्याकडे जमिनीचे तुकडे झालेत, म्हणजे आता काय झालं, आपल्याकडे लोकसंख्या वाढत चालली, तसे तसे पर कॅपिटल जमीन धारण क्षेत्र कमी होत चाललं. मग सहकारी शेतीचा विकास केला पाहिजे, म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन एक सहकार्यानं शेती केली पाहिजे. तर ते एक जमीन धारणाचं उद्दिष्ट आहे. आणि हे सगळं आपण का करतोय, तर सामाजिक समता आपल्याला प्रस्थापित करायची. म्हणजे जमीन सुधारणा ज्या करतोय आपण, त्या का करतोय, तर अल्टिमेट गोल आहे सामाजिक समता स्थापन करणं. आणि हे त्याचे मार्ग आहेत. मग मध्यस्थांचं निर्मूलन असेल, कुळ पद्धती सुधारणा असेल, जमीन धारणा क्षेत्रावरती मर्यादा असेल, किंवा सहकारी शेती असेल, असे त्याचे वे आहेत. आणि अल्टिमेट गोल आहे सामाजिक समता, हे आपल्याला माहित पाहिजे. पुढचं चॅप्टर आहे बँकिंग आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, म्हणजे बँका आणि वित्तीय संस्था. मग त्याच्यामध्ये RRB आहे, म्हणजे रिजनल रुरल बँक आहे, नाबार्ड आहे, आपलं सेबी आहे, शेअर मार्केट जे मॉनिटर करतं, किंवा RBI आहे, त्याच्यानंतर IFCI आहे, SBI आहे, ICICI आहे, किंवा LIC आहे, IDBI, एक्झिम बँक आहे, IDBI झालं, सिडबी आहे, लघु वित्त बँक जे म्हणतो, IIBI जे आहे. ही जी नावं सांगितली ना, ह्या बँकांचं तुम्ही फक्त स्थापना वर्ष आणि मुख्यालय आणि फक्त एका ओळीमध्ये काय की कशासाठी स्थापना झाली, म्हणजे सिडबीची स्थापना बाबा जे लघु उद्योग आहेत त्यांना मदत करण्यासाठी झाली. एक्झिमची कशा झाली, तर ते एक्सपोर्ट इम्पोर्टच्या संदर्भातली संस्था आहे. IFCIची कशासाठी झाली, ICICIची कशासाठी झाली, LIC काय करतं, एवढं फक्त तुम्हाला एका ओळीत जरी माहिती असेल, त्याचं स्थापना वर्ष आणि हेडक्वार्टर, बस, त्याच्या पलीकडे काहीच लक्षात ठेवायचं नाही. आता महत्वाचं येतं पुढे RBI येतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर रिझर्व्ह बँकेची स्थापना महत्वाची आहे, त्याचा स्थापनेचा इतिहास महत्वाचा आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेची किमान निधी पद्धत आणि प्रमाणशीर निधी पद्धत जी आहे, म्हणजे 1957 पर्यंत प्रमाणशीर निधी पद्धत होती. 1957 पासून पुढे आपण किमान निधी पद्धत आणलेली, म्हणजे 200 कोटीचा एक साठा आहे. मग त्याचं गोल्डमध्ये किती आहे, परकीय याच्यामध्ये किती आहे, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर RBIचे चलनविषयक काही साधनं आहेत, मग त्याच्यामध्ये संख्यात्मक साधनं असतील आणि गुणात्मक साधनं असतील. संख्यात्मक साधनांमध्ये काय येतं, CRR येतो, SLR येतो, बँक रेट येतो, रेपो रेट येतो, रिव्हर्स रेपो रेट येतो. मग हे मी आता ज्या टर्म वापरल्या त्या टर्मचा नक्की अर्थ काय आहे, आणि मग त्या टर्म कधी कमी जास्त होतात. म्हणजे आपण म्हणतो रेपो रेट बँकेनं वाढवला, RBIनं रेपो रेट कमी केला, मग ह्याचा अर्थ काय, आपण रेपो रेट कधी वाढवतो, कर्ज कधी महाग करतो, कर्ज कधी स्वस्त करतो, त्याचा महागाई बरोबर काही संबंध आहे का, महागाई कंट्रोल करण्यासाठी. अल्टिमेट गोल काय की महागाई कंट्रोलमध्ये पाहिजे, म्हणून ही सगळी संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं आपण वापरतो, ते आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा चॅप्टर येतो सार्वजनिक वित्त, ज्याच्यामध्ये बजेट येतं आपलं. मग बजेटची प्रोसेस काय आहे, बजेट संदर्भात कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय तरतुदी केलेल्या आहेत. त्यानंतर बजेटचे प्रकार काय, म्हणजे समतोल अर्थसंकल्प, शिल्कीचा अर्थसंकल्प आणि तुटीचा अर्थसंकल्प. त्यानंतर जेंडर बजेट म्हणतो आपण, बरोबर, लिंग आधारित बजेट. त्यानंतर झिरो बेस्ड बजेट म्हणतो. मग झिरो बेस्ड बजेट कोणी सांगितलं, तर पीटर पियरनं सांगितलं. नक्की काय झिरो बेस्ड म्हणजे काय. त्यानंतर परफॉर्मन्स बजेट म्हणजे काय, आउटकम बजेट म्हणजे काय, ते कधी आले, म्हणजे चिदंबरम अर्थमंत्री असताना कोणतं आलं, हे आपल्याला माहित पाहिजे. त्याच चॅप्टरमध्ये येतं कर येतात वेगवेगळे, टॅक्सेस. तर करांचे वर्गीकरण कसं केलं जातं, करांचा प्रकार काय, म्हणजे कंपन्यांवरती लावला जातो तो महामंडळ कर, व्यक्तींवरती लावला जातो तो वैयक्तिक कर, इतर कोणते कोणते कर आहेत हे आपल्याला थोडंसं बेसिक मध्ये माहित पाहिजे. त्यातला एक खूप महत्वाचा टॉपिक आहे वित्त आयोग, बरोबर. तर वित्त आयोगामध्ये याच्या अगोदर प्रश्न विचारलेले आहेत. आता आलाय 16वा वित्त आयोग. मग तुम्हाला कदाचित विचारला जाऊ शकतो करंट मध्ये प्रश्न की वित्त आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, 16व्या वित्त आयोगाचे, किंवा सध्याचे सचिव कोण आहेत. 2021ला मला वाटतं प्रश्न विचारला होता की इव्हन सदस्य कोण आहेत. मग तुम्हाला ते थोडंसं एका पेजवरती अर्ध्या पेज पानाच्या नोट्स होतील, 2-4 नावं असतील त्याच्यामध्ये, अध्यक्ष, सचिव आणि सदस्य, 4 नावं लिहून घ्या त्याचे कोण आहेत ते कधी कधी आपल्याला स्विच करून देतात. म्हणजे सचिवाला सदस्य म्हणतात, सदस्याला सचिव म्हणतात, आणि आपलं कन्फ्युजन होतं. ते आपल्याला वाटतं हे नाव तर मी वाचलेलं आहे बरं का, बरोबर असेल. त्यामुळे सचिव कोण आहे, अध्यक्ष कोण आहे, सदस्य कोण आहे, थोडं बघून घ्या. 16व्या वित्त आयोगाचा ड्युरेशन बघून घ्या, कधीपासून कधीपर्यंत आहे. आता RBI बोलताना मी चलनवाढ आणि महागाई याबद्दल बोललेलो आहे. तर महागाईची कारणं म्हणजे पुरवठाजन्य कारणं कोणती आणि खर्च दाबजन्य कारणं कोणती, हे पुस्तकामध्ये क्लिअर कट तुम्हाला डिव्हिजन करून दिलेली आहे. मग सगळ्यात महत्वाचं, आता महागाई झाली तर कशी नियंत्रित करायची. मग नियंत्रित करण्यासाठी RBIची जी मी सांगितलं आता, CRR, SLR, बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, ही आहेत मॉनिटरी पॉलिसी. RBIची असते ती मॉनिटरी पॉलिसी.
महागाई नियंत्रित करण्यासाठी आरबीआय एका साईडला आणि आपली अर्थव्यवस्था म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट जे आहे ते एका साईडला, बजेट जे आहे. मग बजेटमधून जे आपण महागाई नियंत्रित करतो त्याला आपण फिस्कल पॉलिसी म्हणतो, बजेटला तिथून जे करतो ते. आणि जे आरबीआय करतो त्याला मॉनिटरी पॉलिसी म्हणतो. मग फिस्कल पॉलिसीतून कशा पद्धतीनं आपण महागाई कंट्रोल करू शकतो? थोडक्यात खर्च कमी करणं. आता उदाहरण सांगायचं झालं तर आपण टीका नको करायला कशावरती, पण समजा शासनानं सर्वसामान्य व्यक्तींना असेच पैसे वाटप केले, एक मिनिटाकरता पकडा की नुसतं शासन पैसे वाटतंय, तर सर्वसामान्य व्यक्तीच्या हातामध्ये एवढा पैसा येईल आणि तो खर्च करत सुटेल, तर त्या केसमध्ये महागाई वाढू शकते. त्यामुळे किती रक्कम लोकांपर्यंत गेली पाहिजे, काय झालं पाहिजे, ह्याचं कंट्रोल जेव्हा शासन करतं त्याला आपण फिस्कल पॉलिसी म्हणतो. आणि आरबीआय कर्ज स्वस्त करणं, कर्ज महाग करणं किंवा रेपो रेट वाढवणं, एसएलआर कमी करणं, एसएलआर वाढवणं, हे जे करतं त्याला मॉनिटरी पॉलिसी म्हणतो. त्याच्यातनं पण आपण अल्टिमेट गोल काय आहे आपला, अर्थव्यवस्था सुरळीत रन ठेवायची आहे, महागाई कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे. चलनवाढ महागाईमध्ये अजून दोन गोष्टी येतात, एक येतं कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आणि एक येतं होलसेल प्राइस इंडेक्स. मग कन्झ्युमर प्राइस इंडेक्स कधी कॅल्क्युलेट करतो, कोणत्या त्याच्यामध्ये वस्तू येतात, किती वस्तू येतात, रुरल भागामध्ये किती येतात आणि अर्बन भागामध्ये 448 आणि 460 होत्या पहिल्या, मला वाटतं आता वाढल्यात त्या. WPI मध्ये काय काय येतं हे बघून घ्या. पुढे आहे नियोजन आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशन, आता आलेला नीती आयोग आणि पंचवार्षिक योजना. मग नियोजन आयोग कधीपासून कधीपर्यंत होता? 12 आपल्या पंचवार्षिक योजना आलेल्या आहेत. त्यानंतर आला आपला नीती आयोग. नीती आयोगाचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारलेला आहे आणि बरेच जण चुकतात लॉंग फॉर्म मध्ये, लॉंग फॉर्म बघून घ्या. आर्थिक नियोजनाचा इतिहास काय आहे भारताचा तो पाहून घ्या. आता ज्यावेळेस पंचवार्षिक योजनांबद्दल बोलतो आपण, तर त्या पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावरती आधारित आहेत आणि मुख्य भार कशावरती दिलेला आहे, म्हणजे कृषी क्षेत्रावर दिलाय, शिक्षण क्षेत्रावर दिलाय की काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरती दिलं, हे आपल्याला पंचवार्षिक योजनांचं माहित पाहिजे. आणि पुढचा पंचवार्षिक योजनेचा महत्वाचा भाग राहतो की त्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी काही प्लॅन सुरू झाले, म्हणजे बोकारो प्रकल्प असेल किंवा असे लोहपोलाद प्रकल्प आहेत, खतांचे प्रकल्प, सेंद्रिय प्रकल्प आहे, हे कधी आणि कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाले, किंवा आर्थिक वृद्धी दर आपला जो आहे तो आपला काय प्लॅन्ड होता पंचवार्षिक योजनेमध्ये आणि किती साध्य झाला, हे कधी कधी आपल्याला फॅक्च्युअली ते चुकवू शकतात आर्थिक वृद्धी दरामध्ये. म्हणजे ते देतील की बाबा 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये एवढा एक्सपेक्टेड होता आणि एवढा अचीव झाला, त्या फिगर आपल्याला माहित पाहिजेत. आणि नीती आयोगाच्या धर्तीवरती आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्र नावाची संस्था स्थापन झालेली आहे. मित्र म्हणजे काय? महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. मग त्या मित्राचे स्थापना कधी झाली, त्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि सीईओ कोण आहेत? मागे मला वाटतं माननीय प्रवीण परदेशी हे त्याचे सीईओ होते, आता कोण आहेत बघून घ्या. आणि अध्यक्ष राज्याचे माननीय मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. पुढे एक टॉपिक येतो तो आपल्याला लोकसंख्या आणि जनगणना, जो की तुम्ही आयदर भूगोलामध्ये करा किंवा इकॉनॉमिक्स मध्ये करा, मात्र दोन्हीकडे पण करत नका बसू, एकाच ठिकाणी करा, वेळ वाचवायचा आहे आपल्याला. जर भूगोलात केलं तर इकॉनॉमिक्स मध्ये करूच नका बिलकुल, पण इकडे केलं तर तिकडे करू नका, हे बघून घ्या. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आर्थिक समावेशन आणि सामाजिक समावेशन. मग त्याच्यामध्ये मॅक्झिमम योजनांबद्दल प्रश्न तुम्हाला विचारले जातात आर्थिक समावेशनामध्ये आणि सामाजिक समावेशनामध्ये. मग आता आर्थिक समावेशनासाठी काय काय करतो आपण, तर शहरी आणि ग्रामीण विकासाच्या योजना आहेत वेगवेगळ्या. त्या कोणत्या योजना आहेत? तिथून मागे प्रश्न विचारलेल्या योजना बघा, हृदय योजनेवरती प्रश्न विचारलेला आहे, स्मार्ट सिटी योजनेवरती प्रश्न आलेला आहे, स्वच्छ भारत मिशन शॉर्टमध्ये SBM म्हणतो आपण. त्याच्यानंतर अटल मिशन आहे, अमृत अभियान आहे, प्रसाद नावाची एक योजना आहे, म्हणजे पिलग्रिमला आपले काय म्हणतो आपण दैविक ठिकाणं किंवा देवाच्या ठिकाणी आपण जिथे भेट देतो ते प्रसाद योजना आहे. संसद आदर्श ग्राम योजना खूप महत्वाची योजना, प्रिलिमला पण मेन्सला पण. पुरा प्रतिमान आहे एक, ते महत्वाचं. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरूंच्या नावानं JNURM योजना आहे. DBT म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हे आर्थिक समावेशनामध्ये आलं. सामाजिक समावेशनामध्ये काय येतं? अन्नपूर्णा योजना येते, म्हणजे धान्य वाटप जे केलं जातं आपण ते अन्नपूर्णा योजना आहे. किंवा राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आहे, मग त्याच्यामध्ये वृद्धांना निवृत्ती वेतन असेल, विधवांना असेल, अपंगांना असेल, ते बघून घ्या. स्वाधार एक योजना आहे. त्यानंतर श्रमयोगी मानधन योजना, गॅस सिलेंडर पुरवण्याची उज्ज्वला योजना कशासाठी आली, उज्ज्वला योजनेबद्दल प्रश्न आलेले आहेत बघा, नक्की त्याचं उद्दिष्ट काय आहे. त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान किंवा मिशन जे आहे ते महत्वाचं, आणि मातृवंदना योजना. साधारणतः ह्या योजनांवरती आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, एकदा फक्त ओव्हरलुक करून जरी गेलात ना, आणि एका दिवसात आहे बरं काय, हे सांगतोय ना इकॉनॉमिक्सचं, एका दिवसामध्ये कव्हर होण्यासारखं आहे, प्रोव्हाइडेड तुमच्या अगोदरच्या रिव्हिजन झालेले आहेत, कारण उरले 7 दिवस आपल्याला आता, त्यामुळं हे सगळं पॉईंट आपण कव्हर करू शकतो. पुढचा अतिशय महत्वाचा चॅप्टर आर्थिक सुधारणा आणि LPG धोरण.
म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. इव्हन एलपीजीचा लॉंग फॉर्म विचारलाय 2017 साली. एलपीजीचा लॉंग फॉर्म काय, आणि बरेच जण चुकलेत त्याच्यामध्ये. मग एवढं सोपं जर आपलं चुकत असेल तर काय उपयोग नाही ना मग आपला. आता एलपीजी धोरण कधी आलं तर तेव्हा अर्थमंत्री कोण होते, तेव्हा माननीय पंतप्रधान कोण होते, आणि सगळ्यात महत्वाचं एलपीजी आणावं का लागलं. म्हणजे 1991ला असं काय आर्थिक संकट आपल्यावरती उद्भवलं की ज्याच्यामुळे आपल्याला हे आणावं लागलं. आणि नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक आणि IMF ह्या ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत, ह्या 3 ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर कुठं आहे, त्याची स्थापना कधी झाली, आणि एका ओळीमध्ये फक्त त्यांचं कार्य काय आहे. म्हणजे वर्ल्ड बँक कशासाठी स्थापन केली, IMF कशासाठी स्थापन केली, आणि WTO कशासाठी स्थापन केलं. आणि मग WTOच्या अगोदर ती एक गॅट करार होता आणि गॅट्स करार होता. एक GATT आणि GATS सर्व्हिसेससाठीचा गॅट्स करार, तो बघून घ्या. आणि एकदम लास्ट टॉपिक इकॉनॉमिक्सचा, वेगवेगळे कर्व आहेत. कर्व म्हणजे वक्ररेषा ज्या म्हणतो आपण, त्या कोणते कोणते आहेत. फिलिप्स कर्व आहे, त्यानंतर लॉफर किंवा लॅफर कर्व म्हणतो, लॉरेन्झ किंवा लोरेन्झ म्हणतो. हे 3 कर्व झाले. गिनी गुणांक, असमानता मोजण्यासाठीचा गिनी गुणांक आहे. त्यानंतर कुझनेट नावाचा एक कर्व आहे. एवढे 3-4 कर्व जरी फक्त ओव्हरलुक केले, हा सगळा डेटा तुम्हाला PYQ मध्ये मिळेल. तेवढा ओव्हरलुक जरी केलं तरी इकॉनॉमिक्स आपलं या ठिकाणी संपतं. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, आपण स्पार्क अकॅडमीच्या माध्यमातून MPSC राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे यासाठी त्रिशूल बॅच लॉन्च करत आहोत, ज्याच्यामध्ये प्रिलिमसाठीचं आणि मुख्य परीक्षेसाठीचं GSचे जे संपूर्ण सब्जेक्ट आहेत ते इथे कव्हर केले जातील. त्याचे वैशिष्ट्य मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. हायली क्वालिफाईड स्टाफ आहे, एक्सपिरियन्स शिक्षक आहेत, क्लास नोट दिल्या जातील, आपल्या टेस्ट पेपर दिले जातील, त्याच्यानंतर प्रिलिम आणि मेन्सची टेस्ट सिरीज दिली जाईल. मेन्सची टेस्ट सिरीजचे मॉडेल आन्सर सुद्धा दिले जातील या ठिकाणी. विद्यार्थ्यांचे डाऊट म्हणजे शंकांचं निरसन केलं जाईल, आणि मोफत मुलाखत मार्गदर्शन सत्र आहे निबंध लेखनाच्या सरावासह, हे लक्षात घ्या. संपर्क साधण्यासाठी रविवार पेठेमध्ये श्री मुकुंद भवन ट्रस्ट आहे, या ठिकाणी व्हिजिट करू शकता, किंवा हा मोबाईल नंबर दिलाय किंवा ही वेबसाईट आहे, या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता. 2,500 रुपये फक्त फी आहे, पूर्व आणि मुख्य दोन्हीची. संपूर्ण GS याच्यामध्ये कव्हर केलं जाईल. ठीक आहे, तर आपण आता या ठिकाणी परीक्षेला सामोरं जाताना काय काय करायला पाहिजे हे पाहतोय. मी तुम्हाला इकॉनॉमिक्सचं शॉर्टमध्ये चॅप्टर वाईज सांगितलं, तरी तुम्हाला बराच वेळ त्याच्यामध्ये गेला. आता मी उरलेले 2-3 विषय जे आहेत ना, त्याचा अगदी शॉर्टमध्ये एकदम 2-2, 3-3 ओळींमध्ये काय करायला पाहिजे आपण. म्हणजे सायन्सचं जर बघितलं, इकॉनॉमिक्समध्ये मला एक गोष्ट सांगायची राहिली माझी, ती सांगतो फक्त. करंटमध्ये आलेल्या ज्या योजना आहेत आत्ता सध्या, म्हणजे लाडकी बहीण योजना आता हॉट फेवरेट आहे, किंवा ड्रोन दीदी नावाची योजना आलेली आहे, त्या सामाजिक समावेशनामध्ये महत्वाच्या योजना आहेत. किंवा अजून करंटमध्ये तुम्हाला त्यावेळेस तुम्ही करंटचा अभ्यास करताय, कोणतंही एखादं करंटचं पुस्तक रेफर करताय, योजना एकत्र वाचून घ्या सगळ्या. म्हणजे समजा परिक्रमा करताय तुम्ही, तर सगळ्या परिक्रमांच्या योजना एकत्र करा. किंवा तुम्ही सिम्प्लिफाईडचं पुस्तक करताय, मग सिम्प्लिफाईडचं तुम्ही मागचं इयर बुक, परत ह्या वर्षीचे 2 किंवा 3 महिन्यांची पुस्तकं करत असताल तर एकत्र टॉपिक बघून घ्या सगळ्या योजना. किंवा राजकीय जरी वाचताय ना तरी सगळं एकत्र वाचा, जेणेकरून लिंक लागत राहते. ठीक आहे, तर इकॉनॉमिक्समध्ये योजना महत्वाच्या आहेत. त्यानंतर ह्या वर्षीचा नोबेल पुरस्कार इकॉनॉमिक्सचा कोणाला दिलाय, त्याच्याबरोबर सायन्सचं पण बघून घ्या. बरोबर, हे बघून घ्या. त्यानंतर महत्वाचं म्हणजे अर्थसंकल्प राज्याचा आणि केंद्राचा. त्या अर्थसंकल्पामध्ये काही नवीन प्रोजेक्ट सुरू केले आहेत, काही नवीन महामंडळ. मागच्या वर्षी महामंडळांवरती प्रश्न होता बघा, वेगवेगळ्या समाजासाठी जे महामंडळ स्थापन केलं, तर ते त्याच्यातून आलेले आहेत. म्हणजे बजेटचा प्रश्न येतो. त्यानंतर म्हणजे बजेटमध्ये राज्याचं पण बजेट आणि केंद्राचं पण बजेट. आणि इकॉनॉमिक्स सर्वे जो आहे तर तो राज्याचा पण आणि केंद्राचं पण. हे करंटचा जो डेटा आहे ना तो महत्वाचा आहे. आता सायन्ससाठी काय करायला पाहिजे, तर सायन्सचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून मागं 5-7 वर्षात 8 वर्षात आलेली गणितं जी आहेत ती बघून घ्या. ती गणितं मॅक्झिमम वेळेस रिपीट होताना दिसतात. म्हणजे मी इथं सायन्सचं ओरिएंटेशन लेक्चर घेतलं होतं तेव्हा पण मी सांगितलं होतं की 2022 आणि 2023 या दोनही वर्षी आरसे जेव्हा आपण एकमेकाला अशा कोणामध्ये ठेवतो तर नंबर ऑफ इमेजेस किती क्रिएट होतात यावरती 22ला पण प्रश्न आलाय आणि 23ला पण आलाय. समजा एखादा विद्यार्थी 22ला चुकला असेल पण त्यानं ते PYQ केलं असेल तर त्याला 23ला तो बरोबर येईल, त्याला फॉर्म्युला माहिती असेल. किंवा इलेक्ट्रिसिटीचे गणित आहेत, म्हणजे रेझिस्टर सिरीजमध्ये लावले, रेझिस्टर पॅरलल मध्ये लावले तर किती रेझिस्टन्स तयार होईल, करंट किती फ्लो होईल,
व्होल्टेज किती तयार होईल, हे सगळं आपल्याला मागच्या वर्षीतून कळतं त्या गणितांमधून. त्याचे फॉर्म्युलेज बघून घ्या. PYQ मधला महत्वाचा डेटा थोडा सायन्सचा बघून घ्या. आता फिजिक्सचं म्हणाल तर प्रकाश म्हणजे लाईट, ध्वनी म्हणजे साऊंड, इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युतधारा आणि मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व, हे महत्वाचे चॅप्टर आहेत, याला स्किप करू नका. केमिस्ट्रीचं म्हणाल तर आवर्त सारणी, त्याच्यावरती प्रश्न विचारतात. आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे गेलं तर काय होतं, वरून खाली आलं तर काय होतं, मेटल कुठे आहेत, नॉन मेटल कुठे आहेत, हे आपल्याला माहित पाहिजे. कार्बन कंपाऊंड महत्वाचा चॅप्टर आहे. मग कार्बन कंपाऊंड मध्ये कार्बनचे ॲलोट्रोप्स विचारले जातात, ते बघून घ्या. ऍसिड, बेस आणि सॉल्ट हे महत्वाचा चॅप्टर आहे, त्याचे इंडिकेटर बघा. आणि सगळ्यात महत्वाचं, दरवर्षी साधारणतः एक केमिकल रिॲक्शन वगैरे आपल्याला दिली जाते पेपरमध्ये, तर ती केमिकल रिॲक्शन जो चॅप्टर आहे तो व्यवस्थित करा. बायोलॉजीमध्ये रक्तभिसरण संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था आणि प्रजनन संस्था. त्याच्यानंतर मानवाचे आजार, त्या आजाराचे कारण, प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण आणि प्राणी आणि वनस्पतींची प्रजनन संस्था वगैरे जे आहे ते बघून घ्या. त्यानंतर भूगोलाचं म्हणाल तर प्राकृतिक भूगोलाला जास्त वेटेज आहे, तर प्राकृतिक भूगोल तुम्ही अगोदर करून घ्या. नंतरचं वेटेज आपल्याला लोकसंख्या भूगोल जे म्हणतो आपण त्याला आहे, आणि सगळ्यात कमी वेटेज साधारणतः आर्थिक भूगोलाला दिलं जातं. त्यामुळे तुमची सिक्वेन्स करताना प्राकृतिक भूगोलाकडून मग सामाजिक भूगोल किंवा लोकसंख्या भूगोल आणि मग आर्थिक भूगोल अशी असायला हवी. त्यानंतर पॉलिटीचं म्हणाल तर पॉलिटीचे महत्वाचे टॉपिक आर्टिकल 1 ते 51, फार महत्वाचं, पाठच पाहिजेत आपल्या आर्टिकल 1 ते 51, कारण आर्टिकलच विचारतात डायरेक्टली. त्यानंतर घटना निर्मितीची वैशिष्ट्य, घटना निर्मितीचा इतिहास, त्यानंतर घटनेची वैशिष्ट्ये काय आहेत आपल्या, महत्वाचं म्हणजे फंडामेंटल राईट, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज, ह्याच्यावरती दरवर्षी प्रश्न आहे. त्याचं जर चुकत असेल आपलं तर मग आपण हाताने आपल्या पायावरती दगड मारतोय, त्यामुळे ते चुकून द्यायचं नाही. संसद किंवा विधानमंडळ म्हणजे केंद्रातलं किंवा राज्यातलं, ह्याच्यावरती प्रश्न आहे. त्यानंतर आणीबाणीवरती एक प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, केंद्र राज्य संबंधावरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर घटनात्मक आणि घटनाबाह्य संस्था किंवा बॉडीज ज्या आहेत, कॉन्स्टिट्युशनल, नॉन कॉन्स्टिट्युशनल, त्याच्यावरती प्रश्न येतो. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि त्याच्या पॅरलल राज्यपाल, ह्याच्यावरती प्रश्न येतो. त्याच्यानंतर UPSC किंवा स्टेट PSC ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्या संदर्भातल्या घटना दुरुस्ती महत्वाच्या आहेत. एवढं जरी केलं तुम्ही तरी इनफ आहे. आणि कोर्टामध्ये बघितलं तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट करताना पॅरलल करायचं. सुप्रीम कोर्ट केलं की हायकोर्ट करायचं, राष्ट्रपती उपराष्ट्रपती केलं की राज्यपाल करायचं, तिकडं पंतप्रधान केलं की इकडं राज्यपाल करायचं, मुख्यमंत्री करायचं, तिकडचं मंत्रिमंडळ केलं की इकडचं मंत्रिमंडळ करायचं, संसद केलं की विधानमंडळ करायचं. तुम्हाला लिंक लागते त्या आर्टिकल्सची, आणि आर्टिकल पण मग कसे 90-91च्या गॅपने कसे पुढे मागे होतात ते तुम्हाला समजतं. आता करंटचं म्हणाल तर तुम्हाला दरवर्षी पुरस्कारावरती प्रश्न दिसतो, एखादा निधनाबद्दल प्रश्न असतो, एखाद्या अपॉइंटमेंट बद्दल प्रश्न असतो, कुणाची नेमणूक कुठे झाली. त्याच्यानंतर अंतरिक्ष घडामोडी हा आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे. म्हणजे आता बघा SpaceX कंपनीनं जे रॉकेट वगैरे सोडलं ह्याच्याबद्दल खूप महत्वाचं सध्या चर्चेमध्ये आहे. त्यांनी ते रॉकेट परत बोलवलं, सोडलेलं जे होतं ते महत्वाचं आहे. सुनीता विल्यम अंतराळामध्ये अडकलेले आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. वेगवेगळ्या योजना आपण ज्या इकॉनॉमिक्स मध्ये सांगितलं ते बघा, आणि पुस्तकं जर कोणती नवीन आली असतील तर त्याच्याबद्दल एक प्रश्न विचारण्याच्या आयोगाची टेंडन्सी असते. आता पर्यावरणाचं थोडंसं 1-2 मिनिटांमध्ये संपवू आपण. पर्यावरणाचा जर आतापर्यंत कोणी अभ्यास केलेला नसेल, आम्ही नवीनच करतोय आपण, तर फक्त PYQचा डेटा जरी बघून गेलात तरी इनफ आहे. आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी मग प्रदूषणामध्ये जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, त्यांचे कायदे कधीचे आहेत, त्याचं साल काय आहे, पर्यावरणाच्या काही बेसिक टर्म्स आहेत, म्हणजे पारिस्थितिकी म्हणजे इकोसिस्टीम आणि परिसंस्था म्हणजे इकॉलॉजी, याच्यातला फरक काय, इकोटोन म्हणजे काय, ऊर्जेचा पिरामिड आहे मग तो नेहमी अपराईटच का असतो ते आपल्याला माहित पाहिजे. मागच्या वर्षीच मला वाटतं कीस्टोन स्पेसिस बद्दल प्रश्न विचारलाय, कुंजी शाळा मराठीमध्ये त्याला म्हणतात, कीस्टोन स्पेसिस. म्हणजे मला सांगा, एखाद्यानं फक्त डोळ्याखालून कीस्टोन घालून जरी गेला असताना तरी तिथं परीक्षेत तो शब्द आठवला असता. मी नीट सांगतोय तुम्हाला, माझ्या मित्रानं प्रश्न चुकवलाय, त्यानं रेड स्टोन लिहून आलाय, कारण त्याला माहितच नाही की कीस्टोन नावाचा काही टर्म आहे पर्यावरणामध्ये. कधीतरी डोळ्याखालनं जरी घातलं असतं तरी कीस्टोन बरोबर आलं असतं. तिथं रेड स्टोन, ब्ल्यू स्टोन असं दिलेलं होतं, त्याचा काही संबंध नव्हता पर्यावरणाशी. अन्न साखळी म्हणजे काय, अन्न जाळे म्हणजे काय, त्यानंतर बायो ॲक्युम्युलेशन आणि बायो मॅग्निफिकेशन म्हणजे काय, स्वयंपोषी, परपोषी, विघटक हे सोपं आहे. सुपोषण एक नावाची टर्म आहे, त्याला इंग्लिशमध्ये युट्रॉफिकेशन म्हणतात. सुपोषण झाल्यावर काय होतं हे माहित पाहिजे. मेगा डायव्हर्सिटी सेंटर आहेत, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत, ते कुठं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे बघा, वेगवेगळ्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी केलेले आपण प्रोजेक्ट आहेत. म्हणजे हंगुल याच्यासाठी कधी केला प्रकल्प, सिंह, वाघ, हत्ती,
गेंडा, पांडा, मला वाटतं स्नो लेपर्ड आहे म्हणजे हिमबिबट्या आहे, त्यानंतर डॉल्फिनसाठी आहे प्रकल्प, त्यांचे साल लक्षात घ्या. त्यानंतर वेगवेगळे जैवविविधतेचे प्रोटोकॉल आहेत म्हणजे नागोया प्रोटोकॉल, कार्टाजेना प्रोटोकॉल. नक्की त्याचं एका ओळीमध्ये फक्त कशासाठी आहे, साल किती आहे हे. आणि अतिशय हॉट फेवरेट आयोगाचं पर्यावरणामध्ये राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्य यांच्यात जोड्या लावण्यासाठी. मग त्या जोड्या लावताना आयदर जिल्ह्यांच्या जोड्या असतील महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या किंवा राज्यांच्या जोड्या असतील राष्ट्रीय उद्यानं असतील तर मग कोणत्या राज्यामध्ये कोणतं आहे. आणि तुम्हाला सांगतो इथून मागं आलेले प्रश्न फक्त बघून गेलात आणि त्या प्रश्नांच्या खाली दिलेलं अनालिसिस जर बघून गेलात ना तर तो प्रश्न तुमचा चुकणारच नाहीये. एक दोन जरी जोड्या तुम्हाला लागल्या ना तरी बाकीच्या आपोआप लागतात, ते आपलं चुकून द्यायचं नाहीये. त्यानंतर जैवविविधता ऱ्हास होतोय तर त्याची कारणं काय आहेत, त्याचे घटक कोणते आहेत. महत्वाचं म्हणजे नायट्रोजन सायकल आणि सल्फर सायकल ह्या दोन गोष्टी. मग नायट्रोजन वनस्पतींना कोणत्या फॉर्ममध्ये उपलब्ध होतो हे जर तुम्ही नायट्रोजन सायकल केलेली असेल तर तुम्हाला कळेल की कुठं मुक्त होतो काय होतं. त्यानंतर ओझोन आणि ओझोन होल जे आहे पडलेलं तर ते महत्वाचं आहे. मग ओझोन डिप्लिटिंग म्हणजे ओझोन कमी होणारे घटक कोणते आहेत, ओझोनला धोका कशामुळे पोहोचतोय ते महत्वाचं. आणि शेवटचा टॉपिक पर्यावरणाचा ग्रीन हाऊस गॅसेस, GHG म्हणतो आपण त्याला, ते गॅसेस कोणते आहेत आणि त्याच्यामुळे तापमान वाढ कशा पद्धतीनं होत आहे. हे झालं आपल्या साधारणतः सिलेबसचं डिकोडिंग. ह्याच्यामध्ये मी फक्त हिस्ट्री घेतलेलं नाहीये कारण हिस्ट्रीचं काय सांगावं एवढ्या, कारण प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास, मग त्यातलं काय महत्वाचं हे सांगणंच अवघड आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये एकदा बघून घ्या. आता महत्वाचं टॉपिक संपले, सिलेबस संपला, बोरिंग गोष्टी संपल्यात. महत्वाचं म्हणजे शेवटच्या 7 दिवसामध्ये काय करायचं. अभ्यासाचं झालं, आपलं बिहेवियर कसं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका, स्ट्रेस घेऊ नका. हे ऐकून सिलेबस ऐकून कदाचित आला असेल थोडंफार टेन्शन, तर ते तुमचं झालेलं आहे सगळं, त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजनच करायची ह्या गोष्टी, जेवढं काही अवघड नाहीये. स्ट्रेस आणि टेन्शन घेऊ नका, कारण काय होईल तुम्ही आता स्ट्रेस घ्याल, टेन्शन घ्याल, आहे तो पिरियड तुम्ही वायाला घालवाल. महत्वाचं तर तेवढं नका करू. सगळ्यात महत्वाचं अजून निगेटिव्ह लोक असतात आपल्या अवतीभोवती, काही फेकू लोक असतात. म्हणजे आमचा एक मित्र आहे तुम्हाला सांगतो, कधीही त्याला भेटा तुम्ही, पूर्व झाल्यावर भेटा, मेन झाल्यावर भेटा, त्याच्या अगोदर भेटा. माझा स्वतःचा एवढा अभ्यास असून मी कन्फ्युजन मध्ये जातो त्याला बघून. नाही सगळं झालंय माझं, मला काही प्रॉब्लेमच नाही, मी 100% पास होणार आहे. आजपर्यंत कोणत्याच लिस्टमध्ये त्याचं नाव नाहीये. दुर्दैवाची गोष्ट आहे. मात्र अशा लोकांपासून दूर राहा, कारण काय होतं मग तुम्ही स्वतःला कमी लेखायला लागता की अरे आपला अभ्यास झाला नाहीये का. ती लोक कुठे लिस्टमध्ये येणार नाहीयेत, लिस्टमध्ये तुम्ही येणार आहेत, पण त्या लोकांमुळे आपल्याला प्रॉब्लेम नको यायला. काही लोक डिप्रेशनमध्ये आहेत, निगेटिव्ह आहेत एकदम, त्यांच्यापासून पण दूर राहा की नाही माझं काहीच खरं नाही, माझं काहीच होणार नाही वगैरे वगैरे. आपण इथं आलोय ते कष्ट करून मेहनत करूनच आलोय आणि मेहनतच करतोय आणि सक्सेस होण्यासाठी मेहनतीचीच गरज आहे. आपल्या आई वडिलांच्या कष्टाकडे बघा आणि तुम्ही कष्ट करत राहा. उरलेल्या 7 दिवसांमध्ये बिलकुल वेळ वाया घालवू नका. महत्वाचं काही निगेटिव्ह थॉट पासून दूर राहा. आणि आपण इथं पास होण्यासाठीच आलेलो आहोत, आपल्याकडे दुसरं नाहीये की मला मी आता बघतो पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट देतो. उरलेला कालावधी जरी तुम्ही नीट केला तरी पण पास होणं पॉसिबल आहे, हे लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाचं आता तुमची तब्येती सांभाळा. काय होतं ह्या पिरियडमध्ये आपण जागरण जास्त करतो, कधी कधी अभ्यासासाठी खाणं स्किप करतो आणि मग आजारी पडतो. आजारी पडलो की 2 दिवस आपले त्याच्यात निघून जातात. त्यामुळे आजारी पडू नका. थोडी तब्येत वाईट वाटली किंवा काही प्रॉब्लेम वाटला तर डॉक्टरांना दाखवा, अजिबात अंगावरती काढू नका. वेळेवर जेवा आणि वेळेवर झोपा, का तर आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे बॉडीचं, ते मेंटेन झालं पाहिजे. आतापर्यंत आपण मध्यरात्रीपर्यंत जागत असू, सकाळी 11 वाजता उठत असू कदाचित, मला नाही माहिती कोण असं करतं, पण जर असं कोणी करत असेल की मी रात्रीचा अभ्यास करतो, आपली परीक्षा दिवसा आहे, परीक्षा काय रात्री नाही आपली. त्यामुळे आपली बॉडी क्लॉक जे आहे ना ते परीक्षेच्या वेळेला सूट झालं पाहिजे, शेवटच्या आठवड्यात 15 दिवसात तरी. तर आता शेवटच्या 8 दिवसामध्ये वेळेवर झोपा, वेळेवर जेवा, प्रॉपर बॉडीचं बॉडी क्लॉक आहे ते सेट करा. आणि एक्झाम हे तुमच्यासाठी संधी आहे, संकट नाही. आतापर्यंत 4-5 वेळा परीक्षा पुढे गेली. एप्रिलमध्ये होणारी परीक्षा जुलैमध्ये होईल, ऑगस्टमध्ये होईल, करत करत आता डिसेंबरमध्ये आहे. ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण शेवटचा पॅटर्न आहे आपला डिस्क्रिप्टिव्ह नाही म्हणजे ऑब्जेक्टिव्हचा. तर त्या ऑब्जेक्टिव्हच्या शेवटच्या पॅटर्नमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचंय, त्याच्यासाठी ही संधी आहे आपल्यासाठी, हे लक्षात घ्या. तर एवढं जरी तुम्ही पाळलं तरी शेवटचे 7 दिवस इनफ आहे. रिवाईज करत राहा गोष्टी. आता एक्झामच्या दिवशी काय महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं हॉल तिकीट, आयडी कार्डची झेरॉक्स हे परीक्षेच्या अगोदर 2-3 दिवसच करून ठेवा. म्हणजे 1ला परीक्षा आहे तर 28-29 तारखेलाच तुम्ही ते प्रॉपर करून ठेवा, जेणेकरून आदल्या दिवशीची धावपळ आपल्याला टाळता येते. आदल्या दिवशी आपण त्या मानानं
परीक्षेच्या झोनमध्ये पाहिजे आपण थोडंसं रिव्हिजन असेल काय असेल तर एकदम शेवटच्या दिवशी ते करत नका बसू. पेन हे एकदम बेसिक सांगतोय पण नसतं कोणाकोणाला माहिती. जाड पॉईंटचा पेन पाहिजे, मग तो रोरिटोचा पेन येतो तर तो घेऊन ठेवा. काळा पेन 1 नाही 2 घ्या, 2 नाही 3 घ्या, काय 10-15 रुपयाला पेन आहे तो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमचं काय आहे, ज्यावेळेस तुम्ही हॉल तिकीट पण आले आपल्या आता, हॉल तिकीट डाउनलोड केलं ना त्याच्यावरती नक्की बघा की तुम्ही जे हॉल तिकीट ओपन केलंय त्याच्यावरती परीक्षा डेट 1 डिसेंबरच आहे का, आणि 1 डिसेंबरच सेंटर तुमचं जे कोणतं आलेलं आहे ते आहे का. काही लोक चुकीच्या सेंटरला पोहोचलेली मला उदाहरणं आहेत माझ्याकडे. म्हणजे त्यांनी डाउनलोड केलं मोबाईलमध्ये, ऑलरेडी दुसरं एखादं हॉल तिकीट डाउनलोड असतं, तेच ओपन करतात, तेच प्रिंट करतात आणि त्याच सेंटरला जातात. त्यामुळं ज्या सेंटरला तुमची 2024ची 1 डिसेंबरची परीक्षा आहे त्याच सेंटरला तुम्ही पोहोचताय का ते बघा. कधी कधी एकाच नावाच्या 2 शाळा असू शकतात कुठेतरी जवळपास, तर तुम्ही ज्या शाळेला गेलेला आहात तिथे त्या बोर्डवरती तुमचा रोल नंबर आहे का, त्या याच्यामध्ये तुमचा रोल नंबर ह्याच शाळेमध्ये ह्याच कॉलेजमध्ये आहे का ते चेक करा. पाणी पिण्यासाठी अशी बॉटल आपल्याला चालत नाही, ट्रान्सपरंट बॉटल लागते, पारदर्शक. तर त्या पारदर्शक बॉटलची सोय करा, किंवा जी कोणती बिस्लरी वगैरे तुम्ही घ्याल त्याचं जे बाहेरचं स्टिकर वगैरे त्या अगोदरच काढून वगैरे टाका. महत्वाचं म्हणजे काय होतं, पहिला GSचा पेपर असतो, दुसरा सीसॅटचा पेपर असतो, मध्ये 2-3 तासाचा गॅप असतो, आणि आपण सकाळी काय नाश्ता केला तर केला, घाई गडबडीत नाही तर तसंच सेंटरला जातो. दुपारचा जेवणाची सोय नसते आपली काय, त्यामुळे त्याची सोय अगोदरच करून ठेवा. मग तुम्हाला फ्रुट्स खाऊन चालत असेल तर सफरचंद किंवा केळी वगैरे जे कोणतं फ्रूट आवडतं ते सेंटरवरती घेऊन जा. कुणाला भाजी चपातीची सोय होत असेल सकाळी तर भाजी चपाती घेऊन जा. अगदीच हेवी नका खाऊ, एखाद दुसरी चपाती पोटाला सहारा म्हणून घ्या. कुणाला काही चक्कर आल्यासारखं होत असेल तर कॅडबरीची सोय करा. मी स्पेसिफिकली गोड खाणारा माणूस आहे, तर काका हलवाई माझ्या घराच्या जवळच आहे, कलाकंद घेऊन जायचो मी पाव किलो सेंटरला, आणि मी वाईफला पण तेच द्यायचो, कलाकंद, फ्रुट्स वगैरे आणि कलाकंद. मी स्पेशली दुपारच्या सुट्टीमध्ये थोडं स्वीट खायचो जेणेकरून आपली एनर्जी हाय राहते, मूड पण फ्रेश राहतो गोड खाल्ल्यानंतर, जर गोड आवडत असेल तर तसं करू शकता तुम्ही. त्यानंतर केंद्रावरती तुम्ही साधारणतः 1 तासभर अगोदर पोहोचा. तासभर अगोदर गेल्यानंतर काय होतं, तुम्ही त्याच केंद्रावर आहात का, आपला रोल नंबर इथेच आहे का, हे सगळं चेक करायला वेळ मिळतो. केंद्रावर गेल्यानंतर कुणाबरोबर जास्त गप्पा बिप्पा मारायच्या नादी लागू नका. कोणी मित्र भेटला, कोणी मैत्रीण भेटली, त्या केसमध्ये शक्यतो परीक्षा होईपर्यंत थांबा, नंतर गप्पा मारा. तर तिथं आपली मनाची जी स्टॅबिलिटी आहे, शांतता आहे, ती महत्वाची आहे. केंद्रावरती कोणाबरोबर गप्पा न मारता जर तुम्हाला रिवाईज करायची सवय असेल परीक्षेच्या अगोदर थोडा वेळ, तर करंट वगैरे तुम्ही रिवाईज करू शकता त्याच्यामध्ये. त्यानंतर अर्धा तास आतमध्ये जेव्हा तुम्हाला अगोदर सोडतात, महत्वाचं म्हणजे घड्याळ घेऊन जा बरं का. तुमच्याकडे नसेल तर मित्राकडे असेल, कारण घड्याळाचं महत्व आहे आपल्याला. किती वेळ राहिलाय, किती वेळात आपल्याला गोल करायचे, किती प्रश्न बाकी आहेत, हे आपल्याला ट्रॅक राहतो आपला. आता वर्गात गेलात अर्धा तास अगोदर तर तुम्हाला ती उत्तरपत्रिका दिली जाते, त्याच्यावरती परीक्षेचं नाव लिहायचं असतं, तुमचा रोल नंबर लिहायचा असतो, सेट कोड लिहायचा असतो. हे सगळं व्यवस्थित मेन्शन करा. कधी कधी सेट कोड लिहायचा राहतो ABCD, तो व्यवस्थित मेन्शन करा, त्याला व्यवस्थित गोल करा. आता मला वाटतं ज्या नवीन उत्तरपत्रिका येत आहेत त्याच्यावरती रोल नंबरला गोल नाही करायचे वाटतं, तर ते एकदा बघून घ्या की उत्तरपत्रिका जुन्या आहेत का नवीन आहेत. जर रोल नंबरला गोल करायचे असतील तर P0 काय तुमचा नंबर असेल त्याच्याच खाली व्यवस्थित गोल करा. जर तो एखादा गोल जरी इकडे तिकडे झाला ना, आपला पूर्ण परीक्षेचा मेंटॅलिटी बदलते. आपल्याला टेन्शन येतं की काय झालं माझ्या बरोबर, आता मी काय करू, शेवटचा अटेम्प्ट आहे माझा. तर तसं काय करू नका. वाटलं तर पेन्सिलनं गोल करा अगोदर आणि मग पेनानं रंगवा त्याच्यावरती. मी स्वतः आता 3-4-5 वेळा परीक्षा दिली आहे, स्वतः लीड पेन्सिल घेऊन जायचो. तर P0च्या खाली 0च करतोय का, 1च्या खाली 1च करतोय का, हे पेन्सिलनी करायचो अगोदर आणि मग पेनानं करायचो. का तर अजिबात आपल्याला तिथे मिस्टेक नकोय, चुकून पण नकोय. सेट कोड व्यवस्थित टाका. ज्यावेळेस आपले इनव्हिजिलेटर येतात ते पण आपल्या पेपरवरती सही करतायत का, ते सेट कोड मार्क करतायत का, हे सगळं बघा. कारण हुकून चुकून तुमचा राहिला सेट कोड तर त्यांनी तरी मार्क केलेला पाहिजे तो, तर ते महत्वाचं आहे. आता त्या अर्धा तासामध्ये आतमध्ये अगोदर जातो तेव्हा, अरे माझा शेजारचा काय करतोय, डावीकडची मुलगी काय करते, पुढचा मुलगा काय करतोय, काही बघू नका. आपलं साहित्य व्यवस्थित घेऊन जा. हॉल तिकीट, झेरॉक्स, ID, पेन, पेन्सिल, खोडरबर सगळं घेऊन जा, पाण्याची बॉटल वगैरे, घड्याळ, आणि शांत बसा. एकदा तुमचं ते उत्तरपत्रिकेवरती लिहून झालं ना, आपण एकदम खाली मान घालून अगदी 10 मिनिटाची झोप काढली तरी हरकत नाही, शांतपणे. आणि मग एकदा मन शांत झालं ना की एकदा हातात पेपर आला की एकदा सील ते उघडला आपण वेळेनुसार की दनादन सुरुवात करायची. काही लोकांना पेपर 1 ते 100 सोडवायची सवय असेल, तसा सोडवा.
वैयक्तिक मी काय करायचो, मला समजा पॉलिटीचा विषय जास्त आवडतो, तर मी पॉलिटीचे प्रश्न जिथे कुठं असतील मध्ये, समजा 51 ते 65 असे पॉलिटीचे प्रश्न आहेत, तर ते सोडवायचं अगोदर. मग मला जॉग्रफी आवडतं, मग एन्व्हायरमेंट आवडतं, ते प्रश्न मी सोडवत चालायचो. शेवटी समजा मला वाटतं की इतिहास फार काहीतरी वेगळंच विचारतात बाबा प्रिलिमला, तर शेवटी इतिहास ठेवलं. इतिहासाच्या अगोदर सगळ्यांना ज्याची भीती वाटते ते विज्ञान आहे, ते अगोदर ठेवलं थोडंसं इतिहासाच्या. तर काय असं त्याचा फायदा काय होतो, तुमच्या आवडत्या सब्जेक्टचे तुम्ही टोटल मार्क्स घेत चालता. इनिशियलच तुम्हाला पहिल्या प्रश्नाला इतिहास आलं, इतिहासाचे 15 झाले की सायन्स आलं, आणि 35 प्रश्नावरती तुम्ही टेन्शनमध्ये गेले की आता तर मला काहीच येत नाही, आता मी काय करू. आणि उरलेल्या 65 जे की तुम्हाला चांगल्यापैकी येत असतात त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. जर ते 65 तुम्ही चांगले कॅल्क्युलेट केले, चांगले सोडवले, तर ह्या 35 मधले पण तुम्हाला 20-22 मार्क इझिली मिळतात. त्यामुळं असं करू शकता तुम्ही. पण त्याची सवय नसेल आणि मग समजा तुम्ही 51 ते 65 मध्ये पॉलिटी सोडवले आणि गोल मात्र 1 ते 15ला केले, तसं नको व्हायला. त्यामुळं जर तुम्हाला त्याची सवय असेल तरच फॉलो करा. आता ह्या 7 दिवसात काही नवीन करत नका बसू, म्हणजे आता मी परत नवीन प्रॅक्टिस पाडतो बाबा, तसं नको. 1 ते 100ची सवय असेल तसं करा, अदरवाईज मग आवडत्या सब्जेक्टनुसार सोडवा. त्यानंतर उत्तर गोल करताना 51 नंबरचा प्रश्न असेल तर 51लाच गोल करा. हे एकदम बेसिक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या चुका आम्ही पण केलेल्या आहेत. इव्हन ज्या परीक्षेला सिलेक्ट झालो त्या मेन्सला 1-2 गोल चुकवलेले आहेत. कारण 150 गोल असतात मेन्सला. 150 गोल करताना एखादा गोल गडबडीत इकडं तिकडं होतो, आणि मग समजा 2 मार्कानं सिलेक्शन गेलं तर किती वाईट वाटतं. तर ते करू नका. कारण आता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न 2 मार्काला आहे आणि चुकला तर 2.5 मार्काला आहे. आम्हाला मेन्सला तरी 1च मार्काला असतो, चुकला तर 1.25चं नुकसान होतं, इकडं 2.5चं नुकसान आहे. त्यामुळे तसं काही गोल वगैरे चुकू नका, कारण उत्तर तुम्हाला येत असतं ते व्यवस्थित मार्क करा. त्याच्यानंतर महत्वाचं राहिलं, आपण GS बद्दल बोललो. ज्यांना मी असं कन्सिडर करतोय की तुम्हाला सीसॅटची भीती नसेल किंवा सीसॅट तुमचं चांगलं असेल. जर नसेल तर उरलेल्या 7 दिवसामध्ये आयोगाचे 2-3 पेपर वेळ लावून सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला 100, 120 वगैरे मार्क येत असतील तर काय लोड घेऊ नका. तुम्हाला तिथे पण त्याच पॅटर्नवरती पेपर येणार आहे. आता शेवटचं परीक्षा आहे ऑब्जेक्टिव्हची, तर ते काय पॅटर्न बदलतील वगैरे मला वाटत नाही. 50 प्रश्न पॅसेजचे, 5 प्रश्न डिसिजन मेकिंगचे आणि 25 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे, बरोबर, मॅथ्स आणि अरिथमॅटिकचे. तर ह्याच पॅटर्नवरती सगळं राहील. पॅसेज सोपेच येतात, फक्त पॅसेजमध्येच आपण पास होतो हेही तुम्हाला सांगतो. पण मी फक्त पास होण्यासाठी सीसॅटला गेलोय असं नाही. आपल्याला सीसॅटला जेवढे चांगले मार्क पडतील तेवढे मिळवायचे. का तर आपल्याला, आपण सोडवला 70चा आणि आपले न जाणं 1-2 प्रश्न कॅन्सल झाले, 66चं क्वालिफाय आणि आपल्याला 65च पडले तर काय करायचं. त्यामुळं 120 पडू द्या, 130 पडू द्या, तुमचा सत्कार ठेवू आपण. पण अजिबात असं करू नका की नाही मला 80 सोडवले आता पास मला, तसं काय करू नका. सीसॅटचा उरलेल्या दिवसामध्ये 1-2 पेपर सोडवा. जो मधला वेळ आहे ना, GSचा पेपर झाला आणि सीसॅटचा पेपर आहे, जर सीसॅट वीक असेल तर युट्यूबवरती काही व्हिडिओज तुम्हाला सीसॅटचे बघता आले आहेत. आपल्याला सीसॅट शिकवणारे शिक्षक आहेत. एखाद दुसरा पॅसेज सोडवण्याचा प्रयत्न करा. झोनमध्ये येतो आपण, GSच्या झोनमधून निघतो आणि सीसॅटच्या झोनमध्ये जातो. त्यासाठी एखाद दुसरा पॅसेज जस्ट मागच्या वर्षाचा सोडून मी सोडवायचो बरं मधल्या सुट्टीत. म्हणजे सीसॅटचे मार्क पकडत होते तेव्हा तर सोडवायचोच, जेव्हा पकडत नव्हते तेव्हा पण सोडवायचो 1-2 पॅसेज. का तर आपला मेंदू त्या झोनला सेट झाला पाहिजे, आपण तिथं गेलो पाहिजे. तर ते करता आलं तुम्हाला तर करा. बाकी सेट कोऑर्डिनेट टाका. आता सगळ्यात शेवटचं सांगायचं म्हणजे कार्बन कॉपी जेव्हा वेगळी करतो आपण उत्तरपत्रिकेपासून, घाईघाईत करू नका. कारण काय होतं, वेळ संपते आणि वेळ संपत आली की शिक्षक लोक वर्गातले घाई करतात, द्या पटकन द्या. आणि जो पहिल्या बेंचवरती असतो ना त्याचा पहिल्यांदा कलेक्ट करतात. शेवटच्या बेंचवाल्याला एवढा प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे पहिल्या लाईनमध्ये आहेत ना त्यांना थोडी घाई होते. पटकन फाडायला गेलो आणि उत्तरपत्रिका जर फाटली तर क्रिमिनल ऑफेन्स आहे, गुन्हेगारी, फौजदारी कायदा आहे, फौजदारी गुन्हा होतो तो. त्यामुळं शांतपणे फाडा, व्यवस्थित फाडा. उत्तरपत्रिका वेगळी करा, कार्बन कॉपी वेगळी करा. कार्बन कॉपी तुम्ही सोबत घेऊन जा आणि उत्तरपत्रिका व्यवस्थित सबमिट करा. तर साधारणतः हे एकदम बेसिक जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेवटचं ते मी सांगितलं. शेवटच्या 7 दिवसात काय करावं, एक्झाम मध्ये काय करावं. लोड घेऊ नका अजिबात, तुमचा अभ्यास झालेला आहे. फक्त आता इथं काय 7 दिवसात, आणि मी हे सांगायला कोणाला आलोय माहितीये का, ज्यांना कळत नाही शेवटच्या 7 दिवसात काय करावं. ज्यांना ऑलरेडी कळतंय ना आपण 7 दिवसात काय करायचं, त्यांनी माझा लेक्चर पूर्ण विसरून गेलात तरी चालेल, तसं काही हरकत नाही आपल्याला. कारण तुमचं माइंडमध्ये सेट आहे तुम्हाला काय करायचंय. ज्यांना कळत नाही शेवटच्या 7 दिवसात काय करायचं त्यांच्यासाठी हे लेक्चर होतं. आणि माझ्यातर्फे आणि स्पार्क अकॅडमीतर्फे तुम्हाला येणाऱ्या 1 डिसेंबरच्या पूर्व परीक्षेसाठी, जी की ऑब्जेक्टिव्हची शेवटची पूर्व परीक्षा आहे,
त्याच्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर केलेलं आहे आणि खूप चांगले मार्क आपल्या सगळ्यांना पडणार आहेत. त्यामुळे तुम्हाला माझ्याकडनं आणि स्पार्क अकॅडमीकडनं खूप खूप शुभेच्छा. पुन्हा मला तुम्हाला मेन्सला भेटायचं आहे. तोपर्यंत धन्यवाद.